हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत। प्रेपोजिशन या टॉपिकचे क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। प्रत्येक एक्झामला यातून 1 ते 2 क्वेश्चन्स विचारण्यात येतात। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। चूज द करेक्ट प्रेपोजिशन। ही इज रायटिंग डॅश ए पेन्सिल विथ बाय फ्रॉम इन। तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? ही इज रायटिंग डॅश ए पेन्सिल। तर पेन्सिल पेन निर्जीव आहे की सजीव आहे? तर निर्जीव आहे आणि एखाद्या निर्जीव साधनापूर्वी विथ हे प्रेपोजिशन येते। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। ही इज रायटिंग विथ ए पेन्सिल येईल। आणि जर इथे इंकचा उल्लेख असता तर इन इंक असं आलं असतं। इन इंक विथ ए पेन्सिल और इन इंक विथ ए पेन। निर्जीव साधनापूर्वी विथ आणि इंक पूर्वी इन। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। ही लिव्ह डॅश दादर डॅश मुंबई। तर खूप वेळा या रूलवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो। ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई। तर आपण पाहिलं होतं छोट्या स्थळापूर्वी कोणतं प्रेपोजिशन येते आणि मोठ्या स्थळापूर्वी कोणतं प्रेपोजिशन येते। तर छोट्या स्थळापूर्वी ॲट आणि मोठ्या स्थळापूर्वी इन। ॲट इन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन डी मध्ये आहे। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई। छोट्या स्थळापूर्वी ॲट, मोठ्या स्थळापूर्वी इन। मुंबईतील दादर येते ॲट दादर इन मुंबई। नेक्स्ट क्वेश्चन। आय गेट अप डॅश 6 o'clock। तर वेळ दिलेली आहे, वेळेपूर्वी काय येते? ॲट येते। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आय गेट अप ॲट 6 o'clock। ॲटने निश्चित वेळ दर्शवली जाते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। माय ब्रदर रिझेंबल्स डॅश मी ॲज लाईक ऑफ नो प्रेपोजिशन। माय ब्रदर रिझेंबल्स डॅश मी। तर प्रेपोजिशनच्या या रूलवर सुद्धा खूप वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो। तर लक्षात ठेवा, रिझेंबल, ऑर्डर, त्यानंतर एंटर, रीच, लव, डिस्कस, त्यानंतर रिक्वेस्ट, अप्रोच्ड या क्रियापदांनंतर प्रेपोजिशन येत नाही। सो नो प्रेपोजिशन येईल। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। माय ब्रदर रिझेंबल्स मी प्रेपोजिशन येणार नाही। कोणती कोणती क्रियापदे सांगितली? तर रिझेंबल, ऑर्डर, लव, डिस्कस, रिक्वेस्ट, अप्रोच, एंटर, रीच। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। द ब्रिज वॉज डॅश द रिव्हर ऑन अपॉन ओव्हर ॲट। द ब्रिज वॉज डॅश द रिव्हर। तर द ब्रिज वॉज ओव्हर द रिव्हर येईल। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। द ब्रिज वॉज ओव्हर द रिव्हर। ओव्हर काय येईल? तर एखादी वस्तू जर काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर वापरतात। ब्रिज नदीवर आहे पण नदीला टच आहे का? तर टच नाही आहे, काही अंतर सोडून वर आहे, सो ओव्हर येईल। आणि ऑन कधी येते? तर एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवले ती त्याला टच आहे तेव्हा ऑन वापरतात। द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल। दी बुक इज ऑन दी टेबल। टेबलवर आहे, टेबलला टच आहे, ऑन वापरतात। ठीक आहे, ॲट कधी वापरतात? आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं। वेळेपूर्वी ॲट वापरले जाते ॲट 6 o'clock, ॲट 5 o'clock। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। शी इज गुड डॅश इंग्लिश इन इनटू ॲट 2। शी इज गुड डॅश इंग्लिश। तर शी इज गुड ॲट इंग्लिश येईल। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। एखाद्या गोष्टीत चांगला, गुड यासाठी गुड ॲट वापरतात। आणि जेव्हा पुअर, एक्सपर्ट, स्किलफुल हे शब्द असतात तेव्हा इन वापरतात। पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन। ठीक आहे, गुड ॲट, पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन। नेक्स्ट क्वेश्चन। शी इज ॲक्युरेट डॅश टायपिंग ॲट इंटू इन फॉर। शी इज ॲक्युरेट डॅश टायपिंग। तर आत्ताच आपण पाहिलं पुअर इन, स्किलफुल इन, एक्सपर्ट इन आणि ॲक्युरेट इन। ॲक्युरेट नंतर नेहमी इन हे प्रेपोजिशन येते। नेक्स्ट क्वेश्चन। माय फादर वॉज अँग्री डॅश मी टू फॉर विथ अबाउट। माय फादर वॉज अँग्री डॅश मी। तर अँग्री नंतर विथ वापरतात। अँग्री विथ मी। एखाद्यावर रागावण्यासाठी अँग्री विथ वापरतात। च्यावर रागवणे अँग्री विथ। नेक्स्ट क्वेश्चन।
ही फेल डॅश दी वेल इनटू टू ऑफ आफ्टर. ही फेल डॅश दी वेल. तर फेल इनटू दी वेल येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. तो विहिरीत पडला एखाद्या वस्तूची मुवमेंट दर्शवण्यासाठी किंवा वस्तू बाहेरून आत एंट्री करत असेल तेव्हा इनटू ए प्रेपोजिशन येते. वस्तू जेव्हा बाहेरून आत एंट्री करते ती मुवमेंटमध्ये असेल तेव्हा इनटू ए प्रेपोजिशन वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे इज 250 किलोमीटर अवे डॅश मुंबई. टू फॉर इन और फ्रॉम. पुणे इज 250 किलोमीटर अवे डॅश मुंबई. तर दोन ठिकाणांमधील डिस्टन्स दर्शवण्यासाठी फ्रॉम ए प्रेपोजिशन येते. अवे फ्रॉम. फ्रॉमचा वापर दोन ठिकाणांमधील डिस्टन्स दाखवण्यासाठी करतात. पुणे इज 250 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई. ठीक आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स विथ टू फ्रॉम ॲट. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स. तर पार्टेड म्हणजे वेगळे होणे आणि एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात. इथे हर फ्रेंड्स आले. सो शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होताना पार्टेड विथ वापरतात. आणि आणखी एक याचा रूल आहे. एखाद्या वस्तू किंवा प्रॉपर्टीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम वापरतात. व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ आणि वस्तू किंवा प्रॉपर्टीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम. इथे हर फ्रेंड्स व्यक्ती आहेत. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि जर क्वेश्चनमध्ये शी पार्टेड डॅश हर होम असं असतं तर इथे पार्टेड फ्रॉम आलं असतं. वस्तू प्रॉपर्टी किंवा संपत्तीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश मनी. तर आत्ताच आपण पाहिलं वस्तू प्रॉपर्टी संपत्तीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड फ्रॉम मनी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Hamlet is translated from English dash Marathi. To into at by. Hamlet is translated from English dash Marathi. तर जेव्हा दोन भाषांची नावे शेजारी शेजारी असतात तेव्हा टू ए प्रेपोजिशन येते. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हॅमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश टू मराठी. आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. तर क्वेश्चनमध्ये हॅमलेट इज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस असं असतं तर इंटू आलं असतं. हॅमलेट इज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करताना इंटू वापरतात आणि दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टू वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर फ्रॉम इन ऑफ बाय. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. तर फ्रेंडचा मृत्यू कशाने झाला आहे. कॅन्सरने झाला आहे, आजाराने झाला आहे, रोगाने झाला आहे. आणि जेव्हा एखाद्या आजाराने रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. माय फ्रेंड डाईड ऑफ कॅन्सर. आणि जेव्हा भुकेने मृत्यू होतो तेव्हा डाईड फ्रॉम वापरतात. आजाराने किंवा रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ आणि भुकेने मेल्यास डाईड फ्रॉम. माय फ्रेंड डाईड ऑफ कॅन्सर आणि माय फ्रेंड डाईड फ्रॉम हंगर. ऑफ कॅन्सर फ्रॉम हंगर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन मस्ट प्रे डॅश गॉड इन टू फ्रॉम बिटवीन. वन मस्ट प्रे डॅश गॉड. तर प्रे नंतर टू ए प्रेपोजिशन येते. फिक्स प्रेपोजिशन आहे. प्रे टू गॉड. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. वन मस्ट प्रे टू गॉड. नेक्स्ट क्वेश्चन. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस इंटू टू फ्रॉम. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं जेव्हा दोन भाषांची नावे शेजारी शेजारी असतात तेव्हा टू हे प्रेपोजिशन येते आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. ठीक आहे. आणि प्रिव्हियस क्वेश्चन काय पाहिला होता. हॅमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश टू मराठी. नेक्स्ट क्वेश्चन. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी इन फ्रॉम टू इंटू. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी. तर तुलना दर्शवण्यासाठी टूचा वापर करतात. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही प्रेफर्स टी टू कॉफी. प्रेफर्स नंतर टू ए प्रेपोजिशन येते. कंपॅरिझन करताना तुलना दर्शवताना टूचा यूज करतात. नेक्स्ट क्वेश्चन. देअर इज ए ब्रिज डॅश दी रिव्हर. तर क्वेश्चन बहुतेक रिपीट झाला आहे. देअर इज ए ब्रिज ओव्हर दी रिव्हर. नदीवर ब्रिज आहे पण नदीला टच नाही आहे. ओव्हर येईल. ठीक आहे. एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूपासून वर काही अंतर सोडून असेल तेव्हा ओव्हर ए प्रेपोजिशन वापरतात आणि वस्तू जर
दुसऱ्या वस्तूवर ठेवले त्याला ती स्पर्श करून आहे, टच करून आहे, तेव्हा ऑन ए प्रेपोजिशन वापरतात. दी बॉल इज ऑन दी टेबल, दी कॅल्क्युलेटर इज ऑन दी टेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ, फॉर, फ्रॉम, ड्युरिंग, सिन्स. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ. तर लास्ट मंथपासून मी आजारी आहे. घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिले आणि एखादी घटना स्टार्ट झाल्याची निश्चित वेळ दिलेली असते, म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिलेले असते, तेव्हा सिन्स हे प्रपोजिशन येते. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. सिन्स, फ्रॉम आणि फॉर ही तिन्ही प्रेपोजिशन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सिन्स, फ्रॉम आणि फॉर कधी कधी वापरतात तर घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिलेली असते, घटनेचं पहिलं टोक दिलेलं असते, तेव्हा सिन्स येते. फ्रॉम कधी वापरतात तर घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात, घटना सुरू झाल्याची वेळ आणि संपल्याची वेळसुद्धा दिलेली असते, तेव्हा फ्रॉम येते. मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5. घटना सुरू झाल्याची वेळ दिले 9, संपण्याची वेळ दिले 5, सो फ्रॉम येते. फ्रॉम 9 to 5. फॉर कधी येते तर जेव्हा घटनेचा कालखंड दिलेला असतो तेव्हा फॉर येते. इथे जर लास्ट मंथऐवजी 7 days, 5 days, 1 month असं दिलेलं असतं तर फॉर आलं असतं. आय हॅव बीन इल फॉर 7 days. घटनेचा कालखंड दिलेला असतो तेव्हा फॉर येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज विथ, टू, फॉर, फ्रॉम. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज. तर रिफ्रेन म्हणजे टाळणे, एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणे, एखाद्या सवयीपासून परावृत्त होणे. रिफ्रेन फ्रॉम येते. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. यू शॅल रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज. खोटे बोलण्यापासून परावृत्त होणे. रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात, त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.